राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली विरुद्ध रुपालींचा सामना काही थांबायचं नाव घेत नाहीये। रुपाली चाकणकरांचा आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला, त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीचा दिला। पण रुपाली पाटलांना त्यांना थेट तुरुंगात पाहायचं, त्यामुळे त्यांनी रुपाली चाकणकरांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम। सहा आरोपी करण्याची विरोधकांची मागणी। भोंदू अशोक खरातच्या अटकेनंतर रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं। त्यानंतर चाकणकरांची महिला अध्यक्षपदावरूनही हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरताना दिसली। विशेष म्हणजे विरोधकांसोबतच स्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा मागणी केली होती। अखेर शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये माझा संबंध नाही, आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सगळ्या बाबी निष्पन्न होतीलच, अशी पोस्ट राजीनाम्यानंतर चाकणकरांनी केली आहे। रुपाली चाकणकरांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी विरोधकांची त्यांच्या विरोधातली टीकेची धार अधिक तीव्र झाली आहे। खरं तर हा इतका उशीर व्हायला नको होतं, पण आत्ताच्या घटकेला मला असं म्हणायचंय की हा राजीनामा डॉक्टर संपदा मुंडेंना समर्पित करायला हवा, कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जे शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न या बाईंनी केला होता, तर त्यांना त्याच्या कर्माची फळं भोगायला लागली असंही मी म्हणेन। त्यानंतर जितक्या बायकांना वेदना होत होत्या तरी त्यांची प्रकरणं बाहेर येत नव्हती, कित्येक प्रकरणं दाबली गेली, तर या सगळ्यावर मला असं वाटतं की त्याची कर्माची फळं ह्या रुपाली चाकणकरांना भोगावी लागली आहेत। वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला। या शब्दात शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी चाकणकरांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या विश्वस्तांची चौकशी होण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांनी काही काळ या संस्थांवर विश्वस्त म्हणून काम केलेलं आहे। दुसरीकडे रुपाली चाकणकरांनी अशोक खरातच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड करणाऱ्या पत्रकारावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात सहाआरोपी करण्याची मागणी आता जोर धरतीये। भोंदूबाबा प्रकरणामध्ये त्यांना सह आरोपीने अटक केलं पाहिजे, ती कायदेशीर मागणी आहे। राजीनामा दिला म्हणून महिलांवरचे अत्याचार कमी झालेले नाहीयेत, ते भरून येणार आहे का? तुम्ही पदावर राहून जो गैरफायदा घेतलेला आहे ते भरून येणार आहे का? त्याच्यामुळे कायद्यानुसार त्यांचा तपासून त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे, ट्रस्टींना आरोपी करणं गरजेचं आहे। ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना त्यांचा तपास करून त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे। आणि तसं मी लेखी निवेदन झाशीची राणी प्रतिष्ठानच्या माझ्या लेटर हेडवर त्यांना दिलेलं आहे। आता आमची अपेक्षा काय आहे की चाकणकरांना सह आरोपी करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, कारण प्रत्येक आम्ही जेव्हा फ्रेम बघतो त्यात चाकणकर दिसतात। केसरकरांच्या सोबत चाकणकर आहेत, हेमंत गोडसेंच्या सोबत चाकणकर आहेत। अगदी काल फोटो आला हो त्या दीपक आबा साळुंखेंचा, तर त्या फोटोत सुद्धा चाकणकर आहेत। तर शंका काय येते की ही प्रत्येक माणसं ही चाकणकरांच्या माध्यमातून खरातांना अप्रोच झाली का, अशी शंका वाटते आम्हाला की चाकणकर हे मीडिएटर आहेत का, प्राईम फेजला चाकणकरांचा त्यात सक्रिय सहभाग आहे का, पोलिसांनी तो तपासून बघितला पाहिजे। म्हणून माझी वारंवार मागणी आहे की चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासून बघा आणि चाकणकरांना त्याच्यामध्ये चेक केलं पाहिजे, तपासताना पाहिजे। खरात प्रकरणामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे। एकतरी या प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे। या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणारच आहे। भोंदूबाबांनी ज्या लोकांना फसवलंय
किंवा भोंदूबाबांनी ज्या पद्धतीनं लोकांची फसवणूक केल्या त्यांच्यावरती कारवाई चालू आहे. आता कोण राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आमच्या पक्षाच्या नेत्यावरती आरोप करत असेल तर त्याला फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही. आता त्याच्यामध्ये चौकशी चालू असताना त्याच्यावरती अधिक बोलणं हे उचित ठरणार नाही. चौकशी अंती सत्य समोर बाहेर येणार आहे. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा काल दिलेला आहे. निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कुणावर सोपवली जाणार याविषयी सुद्धा चर्चा रंगली आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी रुपाली चाकणकरांविरोधात विरोधाची धार कमी होताना दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.